बऱ्याचदा बघा आपल्याला ना समोरच्याकडे पाहून किंवा समोरच्याला आपल्याकडे पाहून जलसी होत असते, पण ही का होते याचा कधी विचार केलाय? माझ्या लक्षात आलेली 5 कारणं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या कारणांमुळे किंवा ज्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये जलसी ही भावना निर्माण होते। ही जर कारणं आपण लक्षात घेतली आणि त्यावरती काम केलं तर अर्थातच जलसी ही जी भावना आहे ती आपल्यामधली आपण कमी करू शकू। आणि ती 5 कारणं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। माझ्या लक्षात आलेलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे एखाद्या वाईट परिस्थितीमधून किंवा एखाद्या दुःखामधून आपण बाहेर पडलेलो नसतो। बऱ्याचदा बघा आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो किंवा कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असते की त्यांनी काय केलंय, तर त्यावेळेला आपण काय म्हणतो किंवा आपल्याला असं ऐकायला मिळतं समोरच्याकडून की हे काय बुवा, हे काय करता तुम्ही, आम्हाला जर वेळ मिळाला असता तर आम्ही पण केलं असतं, त्यात काय एवढं, किंवा आमच्यासारखी तुम्हाला काही तस्ती नाहीये, तुम्हाला काही व्याप नाहीये, तुमचे हाल नाही होत, तुम्ही खूप रिलॅक्स असता म्हणून हे करू शकता। किंवा असं म्हटलं जातं की इतकी मुभा जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही देखील हे केलं असतं। अशा गोष्टी आपल्याकडूनही कधी कधी बोलल्या जातात आणि समोरच्याकडून सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात। तर ह्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की ह्या सगळ्या वाक्यांमध्ये काय आहे की आम्हाला करायला मिळालं नाही किंवा आम्हाला वेळ मिळाला नाही, आम्हाला असं वागायला जमलं नाही। पण असं कधी येतं का की मला हे आवडलं नाही म्हणून मी हे करत नाही किंवा मला हे करायचंच नव्हतं म्हणून मी हे केलेलं नाहीये। तर याचाच अर्थ हा की आपल्याला किंवा समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट करायची असते, पण ती करायला त्यांना वेळ मिळालेला नसतो किंवा त्या परिस्थितीमध्ये ते अडकून पडलेले असतात आणि त्यातून बाहेर पडून काहीतरी करायचंय हे त्यांना जमलेलंच नसतं आणि ते खूप मोठं दुःख आहे, ती एक खूप वाईट परिस्थिती आहे ज्यामध्ये ते अडकून पडलेले असतात किंवा आपणही अडकून पडलेलो असतो। आणि म्हणूनच समोरच्याकडे बघून आपल्याला जलसीची भावना निर्माण होते किंवा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा आपल्याला हेवा वाटतो। आता हे असं होऊ नये म्हणून आपण काय करायचं, तर आपण ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या दुःखामध्ये अडकून पडलेलो आहोत तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचा आणि जे आपल्याला हवंय, जे आपल्याला करायचं आहे, जे केल्याने आपल्याला आनंद मिळतोय ते करून टाकायचं। कारण मग काय होतं, समोरचा व्यक्ती छान आयुष्य जगतोय हे पाहून आपल्याला त्रास होत नाही, कारण आपण सुद्धा छान आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर। त्यामुळे हे महत्वाचं कारण आहे की आपल्याला हे जमत नाहीये, तर हे का जमत नाहीये, आपण अशा कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा आपण अशा कोणत्या दुःखामध्ये आहोत, मग त्यावरती काय उपाय केला पाहिजे याकडे लक्ष केंद्रित करायचं। आपोआपच आपल्यामधली ही भावना कमी व्हायला लागते। माझ्या लक्षात आलेली दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या विचारांवरती आणि मतांवरती ठाम नसणे। आता जर आपले विचार आणि मत ठाम असतील तरच आपण स्वतःसाठी योग्य तो निर्णय घेऊ शकतो, कारण जर आपले विचार योग्य दिशेला असतील तर आपले निर्णय सुद्धा योग्य येतील आणि जसे आपले निर्णय असतील तसं आपलं आयुष्य असेल। त्यामुळे जर आपण स्वतःच्या विचारांवरती ठाम असू, स्वतःच्या मतांवरती ठाम असू तर आपलं आयुष्य अगदी सुरळीत चाललेलं असणार आहे। आपण स्वतःसाठी योग्य ते निर्णय योग्य त्या वेळी घेतलेले असणार आहेत आणि त्यामुळे इतरांच्या आयुष्यात काय चाललंय याचा इफेक्ट आपल्यावरती होणार नाही। नाहीतर कसं होतं की काही जण स्वतःसाठी खूप छान पद्धतीने स्टँड घेतात, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विचारांनी खूप जास्त ते समृद्ध करत असतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला हेवा वाटतो। मग हे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो की आपणही आपले विचार अतिशय सुटसुटीत व्यवस्थित ठेवले आणि योग्य वेळी योग्य मतं मांडली, आपल्या मतांवरती आपण ठाम राहिलो तर आणि तरच आपलं आयुष्य छान राहणार आहे। आणि जर आपलं आयुष्य चांगलं चाललेलं असेल तर मग इतरांच्या आयुष्याचा हेवा वाटण्याचा काही प्रश्नच नाहीये। मग प्रत्येकच वेळेला आपण स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकू असं काही नाहीये, कधी कधी आपले सुद्धा निर्णय चुकू शकतात, पण त्यावेळेलाच पुन्हा एकदा आपले विचार जर चांगले असतील, आपण जर स्वतःला तसं तयार केलं असेल की ह्या वाईट परिस्थितीतून किंवा या चुकलेल्या निर्णयातून आपल्याला बाहेर पडायचंय किंवा हा चुकलेला निर्णय योग्य सिद्ध करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला आणखी चांगले विचार करण्याची गरज आहे। म्हणजे एकंदरीतच काय, स्वतःचे विचारसरणी जी आहे ती स्पष्ट पाहिजे, क्लिअर पाहिजे, आपली मतं जी आहेत ती ठाम पाहिजे आणि स्वतःसाठी आपण योग्य निर्णय घेतले पाहिजे। तिसरी गोष्ट मला जाणवली ती म्हणजे आपल्याला आयुष्यात काय करायचं हेच माहित नसणे। आता बघा एक उदाहरण देते, जर मी ठरवलं आहे की मला एक उत्तम गृहिणी व्हायचंय
तर माझ्या समोर कोणत्याही प्रोफेशन मधली स्त्री आली तर मला तिचं कौतुक वाटेल, मला तिचा हेवा वाटणार नाही किंवा मला तिच्या प्रती जलसी वाटणार नाही। त्याचं कारण हे की मला माहितीये की मला माझ्या आयुष्यामध्ये गृहिणीच व्हायचं आहे। अगदी त्याच पद्धतीने आपण काय करतो, आपल्याला माहिती नसतं आपल्याला नेमकं आपल्या आयुष्याकडून काय हवंय, मग आपण काय करतो, कोण काय करतंय ते बघून स्वतः करायला जातो आणि आपल्याला ते नाही जमलं की मग आपण जलस व्हायला लागतो, आपल्याला मग समोरच्या गोष्टीचा व्यक्तीचा हेवा वाटायला लागतो। त्यामुळे आपल्याला नेमकं काय हवंय हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण जर आपणच आपल्या आयुष्याबद्दल क्लिअर असू, आपलं आयुष्य आपल्याला असं असं हवं आहे ह्या मतावरती ह्या विचारावरती जर आपण ठाम असू तर एखादा समोरचा व्यक्ती कोणत्या पद्धतीने त्याचं आयुष्य जगतोय किंवा त्याचं करिअर घडवतोय किंवा कोणतीही गोष्ट असेल, सगळ्या गोष्टीबद्दल जर आपण क्लिअर असू, आपल्याला माहितीये की मला हेच हवंय, तर समोरच्याकडे बघून आपण इन्फ्लुएन्स नाही होत, त्याच्यासारखं आपल्याला व्हावं असं वाटतच नाही। कारण आपण एक वेगळी पर्सनॅलिटी आहोत आणि आपल्याला माहितीये की आपल्याला हेच हवंय आणि आपण तेच करतोय। सो आपण काय आहोत आणि आपल्याला काय हवं आहे हे माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला समोरच्या प्रती जलसी होणार नाही। चौथी गोष्ट जी माझ्या लक्षात आलेली आहे ती म्हणजे स्वतःकडे जे आहे त्याकडे दुर्लक्ष करणे। आपण ना बऱ्याचदा ज्या गोष्टी नाहीयेत आपल्याकडे त्याकडे फोकस करतो। म्हणजे जर समोरच्याकडे एखादी गोष्ट आहे आणि ती आपल्याकडे नाहीये तर आपल्याला लगेच वाईट वाटतं, पण आपल्याकडे 10 अशा गोष्टी आहेत ज्या समोरच्या व्यक्तीकडे नाहीयेत हे आपल्या लक्षातच येत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना त्यावरती पूर्णपणे फोकस असणे आणि त्या गोष्टींप्रती कृतज्ञ असणे हे खूप जास्त महत्वाचं आहे। जे आहे त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतंय की आपल्या मनामध्ये जलसीची भावना निर्माणच होणार नाही। कारण आपलं फक्त फोकस माझ्याकडे काय काय आहे, मी किती समृद्ध आहे, मग ते विचारांनी समृद्ध असू दे किंवा छान छान वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींनी आपण समृद्ध असू दे, आपण कुटुंबाने सुद्धा समृद्ध असतो, फक्त पैशानेच माणूस समृद्ध नसतो। त्याच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्यामुळे तो त्याचं आयुष्य समृद्ध करू शकतो आणि ऍक्च्युली ते आयुष्य समृद्ध असतं, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं। आपलं लक्ष कुठे असतं, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असतं। त्यामुळे आपल्याला जे मिळालेलं आहे, आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष केंद्रित करायचं आणि त्याप्रती कृतज्ञ राहायचं। आपल्याला अजिबातच जलसी होणार नाही, उलट आपल्याला समाधान वाटेल की अरे वा, हा तुमच्याकडे हे आहे ना पण माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत। जेव्हा आपल्या मनात हा विचार येईल ना की समोरच्याकडे ही गोष्ट आहे पण माझ्याकडे नाहीये, त्यावेळेला आपल्या मनामध्ये हे पण यायला पाहिजे की अरे नाही, ही एक गोष्ट नसली म्हणून काय झालं, माझ्याकडे तशाच पद्धतीच्या आणखी 10 गोष्टी आहेतच की। तर हेच आहे की आपल्याकडे जे आहे त्याप्रती कृतज्ञ राहणे, मग अजिबातच आपल्याला समोरच्या व्यक्तीचा किंवा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा, त्याच्याकडे काय आहे काय नाही याबद्दल जलसी वाटणार नाही। कारण प्रत्येकाच्या गरजानुसार प्रत्येकाने त्याच्या गोष्टी घेतलेल्या असतात। माझ्या या गरजा आहेत म्हणून माझ्याकडे या गोष्टी आहेत, जर तुमची ती गरजच नसेल तर तुमच्याकडे त्या गोष्टी असणारच नाहीत। ही मॅच्युरिटी यायला पाहिजे। पाचवी गोष्ट माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंदी नसणे, समाधानी नसणे। आता हा मुद्दा सुद्धा थोडासा मागच्या मुद्द्यावरती, चौथ्या मुद्द्यावरती डिपेंड करू शकतो। काय होतं की आपण आपल्याकडे काय आहे किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये जर आनंदी नसू, मनापासून आपलं आयुष्य आपण जगत नसू, तर आपल्या समोर कितीही चांगल्या वस्तू आणून ठेवल्या किंवा कितीही चांगलं आयुष्य जर आपलं असेल तरी देखील आपल्याला कोणत्याच गोष्टीचा आनंदच मिळणार नाहीये। आपलं लक्ष जर सतत समोरच्या व्यक्तीकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही ह्याकडे राहिलं तर मग आपण आनंदी नसणारच आहोत। आपल्याला सतत त्या गोष्टीचा हेवाच वाटत राहील, आपल्याकडे हे नाहीये हेच आपण म्हणत राहू। आणि त्यासाठी ना स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या विचारांवरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे। नाहीतर आपण सतत दुःखी राहतो, आपण दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकत नाही आणि स्वतःही आपण आनंदी राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही। जर आपल्याकडे 2 रूमचं घर असेल आणि समोरच्या व्यक्तीकडे 4 रूमचं असेल तर आपलं समाधान असायला पाहिजे की मला 2च रूमच्या घराची गरज आहे, माझ्या घरामध्ये इतके लोक नाहीच आहेत, त्यामुळे 4 रूमचं घर घेऊन मी काय करू। ही जी समाधानाची भावना आहे ना ती आपण आपली स्वतःमध्ये जागृत करणं खूप जास्त गरजेचं आहे। आपोआपच या गोष्टी आपण नाही शिकू शकत, आपल्याला त्यासाठी ना स्वतःवरती काम करावं लागतं, स्वतःवरती प्रेम करावं लागतं आणि मगच आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहू शकतो। लहान लहान गोष्टींमध्ये आनंद असतो, तो आनंद जर आपण शिकलो ना घेण्यासाठी तर आपल्याला मोठमोठ्या गोष्टींचं काहीच वाटत नाही आणि मग दुसऱ्यांप्रती, दुसऱ्यांकडे पाहून जलसीची भावना निर्माणच होत नाही।
कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये मस्त आहोत, आनंदी आहोत, समाधानी आहोत, मग समोरच्याकडे बघून हेवा वाटण्याचं कारणच काय? उलट आपल्याला त्याचं कौतुक वाटू शकतं, आपण त्याच्याकडून काहीतरी शिकू शकतो. आपल्याकडे जर वेगवेगळ्या गोष्टी शिकायची भावना असेल ना, तरी देखील आपल्याला समोरच्या प्रती जलसीची भावना निर्माण होत नाही. कारण आपण तसं शिकून आपणही तसं करू शकतो, किंवा आपल्याला जे हवंय त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो, आपल्याला जे येतंय त्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. फक्त आनंदी असायला हवं, समाधानी असायला हवं आणि सतत काहीतरी शिकत राहायला हवं. तुम्हाला जलसी होण्यामागची ही 5 कारणं पटली का? मला लगेचच कमेंट्समध्ये लिहून कळवा. अशाच एका छानशा विषयासोबत आपण भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.